नमस्कार मित्रांनो, भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन केलेलं या सोरटेवाडी येथे जय हनुमान यात्रा उत्सवानिमित्त हे मैदानाचं आयोजन केलेले आहे. तसं आपल्यासमोर या सोरटेवाडीचे आयोजक आहेत. नमस्ते. प्रथमतः आपल्या या मैदानाचा परिचय करून द्या. परिचय जय हनुमान यात्रा उत्सव सोरटेवाडी या निमित्त भरवलेलं सोरटेवाडी केसरी राजूभाऊ लक्ष्मण सोरटे यांच्या सौजन्याने हे मैदान होत आहे. एक आदत एक बैल. तसंच ह्या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप 1 ते 6 कसं आहे? बक्षिस स्वरूप प्रथम बक्षीस आहे इलेक्ट्रिक स्कूटी, द्वितीय बक्षीस आहे 31,000, तृतीय बक्षीस आहे 21,000, चतुर्थ बक्षीस आहे 11,000, पंचम बक्षीस आहे 7,000 आणि 6वं बक्षीस आहे 5,000. तसेच आपल्या या मैदानाचं प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी आपण इलेक्ट्रिक स्कूटी ठेवल्यामुळे 1,000 रुपये केलेले आहे प्रवेश फी. फक्त ऑनलाईन आहे का ऑफलाईन? ऑनलाईन. आणि थोडासा बैलगाडा मालकांचा संभ्रम झालता त्यामुळे आपण थोड्या प्रमाणात नोंद घेणार आहे मैदानावर. तसेच आपल्या मैदानाचे नियम अटी कशा पद्धतीने आहेत? नियम अटी पुढचा निकाल हा पायावर असणार आहे. लॉबी टचचा निकाल संपूर्ण तास जर गाडीने चेंज केलं तरच आपण लॉबी गाडी देणार आहे. तसंच निकाल हा कोणत्या अवयव आहे का पायावर? नाही, निकाल हा पायावर देणार आहे आपण. कोणत्या अवयवावर कसं आहे आदतचं मैदान आहे त्यामुळे आपण पुढे जो कोणता अवयव असेल त्याच्यावर नाही निकाल देणार. पुढे जो ज्याचा पाय असेल ज्या बैलाचा त्यालाच निकाल दिला जाईल. या मैदानाचा अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या नियमानुसार मैदान पार हो, संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार आहे. विना काठी विना चाबूक मैदान होणार आहे. सगळ्या काटेकोरपणे सगळ्या नियम पाळूनच हे मैदान घेतलंय. तसेच आपल्या मैदानाच्या आजूबाजूला वडा वीर नाला कुठल्या गोष्टी आजूबाजूला कोणताही अडथळा नाही कारण की संपूर्ण माळ राहणं इकडं, त्यामुळं सगळं मोकळं क्षेत्र आहे त्यामुळे कोणताही अडथळा नाही आहे. तसेच आपल्या मैदानावरती पशुवैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्याची यंत्रणा उपलब्ध आहे का? हो, पशुवैद्यकीय अधिकारी आणि त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट घेऊनच सगळं मैदान होणार आहे आणि शासनाच्या रीतसर परवानगीने मैदान होणार आहे. तसंच आपल्या मैदानाची परमिशन कधी हे केली? परमिशन आत्ताच अधिकारी पाहणी करून गेलेत, 1 तासाभरात परमिशन होऊन जाईल. तसंच प्रेक्षकांना तुम्ही काय आव्हान कराल आणि प्रेक्षकांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची यंत्रणा आहे का? हो, वैद्यकीय अधिकारी आहेत, ॲम्ब्युलन्सची सोय, वैद्यकीय अधिकारी फिटनेस सर्टिफिकेट घेऊनच आपण मैदानाची नोंद घेणार आहेत. तसेच आपल्या बैलगाडी मालक चालक अजून प्रेक्षक वर्ग असेल आणि या मैदानाचा पल्ला किती आहे? या मैदानाचा पल्ला 800 फूट आहे आणि सगळं कटनाचं रान आहे चढाचं. आतली रुंदी किती आहे? आतली रुंदी 13 फुटाची आहे. 14 का 13? 13 ते 14 फुटाची रुंदी आहे संपूर्ण हे करून. तसेच मित्रांनो, या मैदानावरती पावसाळ्याचा काही अडथळा होऊ शकत नाही. हे मैदान स्वच्छ आणि चांगल्या स्वरूपात होईल. तसेच तुम्ही बैलगाडी मालक आणि प्रेक्षकांना काय आव्हान करा? मी अशी विनंती करतो की भरपूर दिवसातनं फक्त एक आदत आणि एक बैलच असं मैदान आपण घेतलेलं आहे. दुसऱ्याचं मैदान का घेतलेलं नाही, फक्त एक आदत आणि एक बैलच मैदान घेतलेलं आहे. हा आदर्श तुम्ही कशासाठी म्हणजे बारामतीकर म्हणलं की सोरटेवाडी आणि सोरटेवाडी म्हणलं की एक नामांकित आणि सगळ्यांचं देवस्थान म्हणजे आशास्थानचं देवस्थान सोमेश्वर महाराजांचं आहे. या नगरीमध्ये तुम्ही एक वेगळा आदर्श का घेतला? या सोमेश्वर पंचक्रोशीत विषय घालता मागल्या वेळेस आपण मैदान घेतले होते एक आदत एक दुसरा. फाट्यांची संख्या कमी असल्यामुळे आपल्याकडे थोडासा गोंधळ झाला होता, पण आपण जास्त नोंद झाली त्यामुळे आपण बक्षीस काय केलं, एकत्र केलं आणि वाटून दिलं सर्वांना. म्हणजे असं बक्षीस ठेवलं नाही कोणाचं, पण त्यामुळे आपण असे कोणता गोंधळ होऊ नये म्हणून यावेळेस फक्त एक आदत आणि एकच बैल मैदान घेतलेलं आहे. पण हे महाराष्ट्राला वेगळं तुम्ही आदर्श आगळं वेगळं मैदान म्हणजे एक आदत एक बैलच फक्त घेतलं आपण, कारण की दुसऱ्याचं नकोच. पैसे कमवायसाठी आपण घेतलाय. फक्त आदत वासरं भरपूर आहेत आपल्या भागात पश्चिम महाराष्ट्रात इकडे, त्यामुळे एक आदत एक बैलच. तसंच तुम्ही बैलगाडी मालकांना आणि प्रेक्षक वर्गांना काय आव्हान कराल? भरपूर ऑनलाईन नोंद करा. सकाळी 8 ते 9 वाजता इथं मैदान चालू होईल आणि प्रत्येकाने आपापल्या स्वतः जबाबदारीवर मैदान बघा. भरपूर जागा मोकळी इकडे, पुढं जास्त करून थांबू नका. प्रेक्षकांना पण आव्हान आहे. चालते. धन्यवाद.